जास्त तामझाम नसणारी, कमी कष्टाची पण तेवढीच चविष्ट 20 ते 25 मिनिटाच्या आत होणारी ही डिश आहे ग्रीन मसाला फिश करी. मऊ रसाळ मासा आणि मसाल्याबरोबरचा एकदम परफेक्ट बॅलन्स आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. सर्वात आधी ह्याचं हिरवं वाटण कसं करायचं ते पाहून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये खोबरं घालायचं, त्याचबरोबर घालायचं आहे लसूण. जेवढा लसूण घेतला आहे त्याच्या निम्म म्हणजे त्याच्या अर्धा आपल्याला घालायचं आहे आलं किंवा अद्रक. त्याचबरोबर ह्यामध्ये घालायची आहे मूठभर ताजी कोथिंबीर. कोथिंबीर सोबतच कोथिंबीरीच्या ज्या देठा असतात आपल्याला त्या सुद्धा ह्यामध्ये घालायच्या आहेत. यामुळे मसाल्याची चव खूप छान येते. त्यामुळे देठ फेकून देऊ नका, तेही स्वच्छ धुवून ह्यामध्ये घालायचं आणि पाण्याचा कसलाही वापर न करता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. कसलंही पाणी न घालता शक्य होईल तेवढं हे बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनिटात हा मसाला तयार होतो आणि या मसाल्याची खासियत ही आहे की हा मसाला तुम्ही जास्त प्रमाणात बनवून फ्रीझरमध्ये 1 ते 2 महिने आरामात स्टोअर करू शकता. हा मसाला तुम्ही फक्त नॉनव्हेज डिशेस नाही तर व्हेज डिशेसमध्ये सुद्धा घालू शकता. मसाला घेतला आणि कुठलीही भाजी यामध्ये घातली की खूप छान बनते. बरं, मसाला आपला झाला. आता मी इथे अर्धा किलो मासे स्वच्छ धुवून घेतले आहेत. फिश मॅरिनेट करून घेऊयात. त्यासाठी थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, अर्ध्या लिंबाचा रस आणि आपण जे हिरवं वाटण केलं होतं ते अगदी चमचाभर घालून फिश व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचा. बरं, ह्या रेसिपीसाठी तुम्ही कोणते मासे यूज करू शकता? मी इथे वापरलेला आहे भिगवणचा स्पेशल चिलापी हा मासा. तुम्ही पापलेट, सुरमई किंवा अगदी बांगडा सुद्धा वापरू शकता. बरं, मसाला कसा पाहायचं ते पाहिलं, फिश मॅरिनेट करायचं ते पाहिलं, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ताजी मासे ओळखायचे कसे ह्याच्या मी काही टिप्स सांगणार आहे. आता ताजे मासे ओळखायचे कसे, तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप म्हणजे ह्याचे डोळे. ताज्या माशाचे जे डोळे असतात ते थोडे चमकदार, पारदर्शक आणि थोडे फुगलेले दिसतात. जर डोळे धुसर, आत गेलेले किंवा काळसर दिसत असतील तर मासा जुना आहे असं समजायचं. टीप दुसरी, त्याचा वास. ताज्या माशाला हलकासा समुद्रासारखा किंवा खाऱ्या पाण्याचा सुगंध असतो. कुचका किंवा तीव्र वास आला तर तो मासा कधी घ्यायचा नाही, तो मासा खराब झालेला असतो. तिसरी टीप, शरीराचा स्पर्श. हाताने दाबल्यावर माशाचं मांस जे आहे ते परत मूळ स्थितीत यायला हवं, म्हणजेच ते लवचिक असतं. जर खड्डा पडला आणि तसंच राहिला तर तो मासा खराब झाला आहे आणि असा मासा विकत घ्यायचा नाही. चौथी टीप, माशाची त्वचा आणि त्याचा रंग. ताज्या माशाची जी त्वचा आहे ती चमकदार आणि ओलसर असते. रंग फिक्कट किंवा कोरडा वाटत असेल तर तो मासा जुनाट आहे. चला, फिश आपला छान मस्तपैकी मॅरिनेट झालेला आहे. आता 15 मिनिटं त्याला छान मॅरिनेट होऊन द्यायचं. फिश मॅरिनेट झाला आहे. आता आपण फिश करी करायला घेऊया. एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल गरम करायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपलं जे हिरवं वाटण आपण वाटलं होतं ते घालायचं आणि हे हलकंसं तेलामध्ये परतून घ्यायचं. एखाद मिनिटभर वाटण परतून झालं की यामध्ये साठवणीतला काळा मसाला घालायचा. शक्यतो साठवणीतला काळा मसालाच वापरायचा, त्याने माशाला खूप छान चव येते. तुम्ही जर अगदीच तिखट खात असाल तर काळा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. नॉनव्हेजचा बेत ठरलाय, पाहुणे येणार असतील अचानक किंवा मग तुम्हाला फिश खाण्याची इच्छा झाली असेल पण ते खूप तामझाम करायचं नाहीये, त्यावेळेस तुम्ही ही अगदी साधी सोपी सरळ रेसिपी करू शकता. चला, मसाला आपला तेलामध्ये छान परतून झाला आहे. आता आपण ह्यामध्ये घालायचं आहे मॅरिनेट केलेलं फिश. आता फिश हा खूप नाजूक असतो त्यामुळे त्याला एकदम हलक्या हाताने मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आरामात हलक्या हाताने मिक्स करायचं, घाई करायची नाही. आता इथे मी तेलाचा थोडासा कमी वापर केला आहे कारण माशाला नैसर्गिक तेल असतं. मासा शिजला की त्याच्यामधलं ऑइल जे आहे ते रिलीज होतं. हवं असेल तर तुम्ही तेल थोडंसं उचलून घालू शकता. मासा मसाल्यामध्ये परतून झाला की ह्यामध्ये पाव कप ते अर्धा कप पाणी घालायचं. पुन्हा चवीपुरतं मीठ घालायचं. हलक्या हाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता आपण इथे सरबरीत मासा करत आहोत. खूप जास्त करीही करत नाहीये आणि खूप जास्त मासा ड्राय सुद्धा ठेवत नाहीये. भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर सरबरीत मासा खायला खूप छान लागतो. पाव कप ते अर्धा कपच पाणी वापरायचं मासा शिजवण्यासाठी. मासा शिजायला काही फार वेळ लागत नाही, पटकन शिजून निघतो मासा. व्यवस्थित मिक्स करून झालं, झाकण ठेवायचं, आच मध्यम करायची आणि 7 ते 8 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची. एक वाफ काढून झाली की बघायचं मासा शिजला आहे की नाही.
एका वाफेमध्ये शक्यतो शिजत नाही. हलवून घ्यायचं, थोडंसं परतून घ्यायचं, मासा वर खाली करायचा आणि झाकण ठेवून पुन्हा 5 ते 6 मिनिटं छान एक वाफ काढून घ्यायची. माशाला खूप जास्त ढवळाढवळ करायची नाही. हलक्या हाताने अगदी परतून घ्यायचं. पाणी कमी वाटत असेल तर थोडं घालायचं, अगदी थोडंसं. हे पहा, मासा शिजलेला नाहीये. आता आपण झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफ काढून घेऊयात. माशाला शिजायला फार वेळ लागत नाही. चिकन किंवा मटन सारखा तो पटकन होतो. हा चिलापी मासा भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर अप्रतिम लागतो. हे पहा, 5 ते 6 मिनिटं झाली आहेत. पाहूयात आपला फिश शिजला आहे की नाही. येस, फिश खूप छान शिजला आहे. गॅस बंद करायचा आणि 2 ते 3 मिनिटं हे पुन्हा झाकून ठेवायचं. आणि अशा प्रकारे आपला सरबरीत ग्रीन मसाल्यामधला फिश फ्राय तयार आहे. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय.